जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटक मध्ये। बाबासाहेबांनी ज्यावेळेस चळवळी यशस्वी करण्यासाठी एक मुद्दा आपल्याला सतत सांगितला होता, तो म्हणजे चळवळीमध्ये सातत्य आणि संयम असेल तर आपण नक्कीच विजय प्राप्त करू शकतो। आज लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश सारख्या एवढ्या मोठ्या आंबेडकरी पक्षाचं जाळं असलेलं राज्य आहे, त्या राज्यामधून आपल्याला बहुजन समाज पार्टीतर्फे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्र मानाने भाई चंद्रशेखर आझाद निवडणूक लढले। या सगळ्या निवडणुकांचा विचार करता आंबेडकरी चळवळीसाठी सगळ्यात आशादायक चित्र जर कोणतं निर्माण झालं, भाई चंद्रशेखर आझाद यांचा विजय। आणि भाईंनी नगिना जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून अतिशय चांगला, ज्याला आश्वासक असा विजय त्यांनी निवडून आणला आणि जवळपास 1.5 लाख मतांच्या फरकाने जिंकून आले। सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचा उमेदवार सुद्धा होता आणि त्याचसोबत बहुजन समाज पार्टीचा उमेदवार सुद्धा होता। असे असताना एवढ्या मोठ्या मार्जिनने निवडून येणं हे सोपं काम नाही। ही किमया जर करायची असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीने ते नेटवर्क उभं करणं पाहिजे, संघटन उभं करणं असलेलं पाहिजे आणि सातत्यानं लोकांच्या प्रश्नांची जाणीव आपल्याला असली पाहिजे। त्यातूनच अशी विजय प्राप्त होतात कोणीही सांगू शकेल। आणि भाई चंद्रशेखर आझाद यांचा विजय जो आहे त्या विजयामध्ये आमच्यासोबत आमचे मित्र जे आहेत, आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांचे जवळचे विश्वासू महाराष्ट्रात भाई सुमित साबळे हे आज आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडून आपण समजून घेऊया भाईंचा विजय तुमच्यासाठी काय महत्वाचा आहे। जय भीम। प्रथमतः सगळ्याच भारतवासियांना आणि सगळ्याच मुवमेंटच्या जे कार्यकर्ते आहेत किंवा आपल्या फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्वच आपल्या जनसंख्येमध्ये असणाऱ्या माणसांना मी प्रथमतः अभिनंदन करतो। हा विजय फक्त आझाद समाज पार्टीचा, भीम आर्मीचा नसून सर्व आंबेडकरवादी, फुले शाहू आंबेडकरवादी मानणाऱ्या मुवमेंटला चालवणाऱ्या सर्वच व्यक्तींचा आहे। म्हणून मी प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन करून जल्लोषात हा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस होता। परंतु काही लोकांना वाटतं आपल्या राहुल दादा की सत्ता आली की नाही, सत्ता भाजपाची आली की काँग्रेसची आली, किती जण निवडून आली। भाई चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष म्हणजे मी ज्या पक्षामध्ये काम करतो, मी स्पोक्स पर्सन म्हणून सुद्धा काम करतो आणि उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतो, महाराष्ट्राच्या पदावर आहे। पण आम्ही एक बघितलं की एखादा मतदारसंघ निवडताना आपण त्याच्यामध्ये कसं काम केलं पाहिजे हे भाई चंद्रशेखर आझादांकडून आम्ही शिकलेलो आहे। विशेष म्हणजे भाई चंद्रशेखर आझाद सुद्धा कांशीरामजींच्या तालमीत म्हणजे बहुजन समाज पार्टीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। त्याच्यानंतर मग त्यांनी आझाद समाज पार्टीचं गठन केलं, भीम आर्मीचं गठन केलं आणि गाव खेड्यामध्ये आपल्या लोकांमध्ये कुठल्याही समस्या असतील त्यांच्या समस्यांना, म्हणजे हाथरस प्रकरण असेल कुठल्या जातीचं, म्हणजे मुस्लिम महिलेचं प्रकरण असो किंवा ओबीसी महिलेचं असो, कुठल्याही जाती धर्माच्या महिलेवर काही प्रॉब्लेम झाला तिथं पहिल्यांदा जर पोहोचण्याचं काम कोण करत असेल आणि त्यांच्या बाजूने त्यांची बाजू मांडण्याचं काम कोण करत असेल तर ऍडव्होकेट चंद्रशेखर भाई आझाद। दुसरं म्हणजे सीएएनआरसीचं एवढं मोठं देशामध्ये जाळं उभारलं होतं, त्याच्या विरोधात मुस्लिम लोकसंख्या रस्त्यावर उतरली होती। त्याच्यानंतर रेशीम आपलं शाहीन बाग, त्या शाहीन बाग सुद्धा सुरुवात झाली। दिल्ली दंगल असेल, अनेक प्रकरणामध्ये जर तुम्ही बघत असाल संविधानाच्या बाजूने उभा राहणारं एकमेव नेतृत्व म्हणजे भाई चंद्रशेखर आझाद। म्हणून भाई चंद्रशेखर आझादांनी जी पहल केली आणि नगिना सीटमध्ये जो चमत्कार घडून आणला, लोकांना वाटतो तो चमत्कार आहे। तो चमत्कार म्हणजे असाच भाई गेले आणि तिथे उभे राहिले आणि भाई पॉप्युलर आहेत म्हणून त्यांना लगेच लोकांनी वोट केलं, असं होत नाही। त्यांनी गावागावांमध्ये भेटी दिल्या, त्यांची समस्या जाणून घेतली, त्यांना भेट देऊन त्यांना आश्वासित केलं की मी निवडून आल्यानंतर मी काय करू शकतो आणि आजपर्यंत मी उत्तर प्रदेशमध्ये जिथं जिथं काही प्रकरणं घडली आहेत तिथं कशा कशा प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला। न्याय देण्यासाठी मी किती वेळा रस्त्यावर आलो आणि किती वेळा जेलमध्ये गेलो। 16 महिने ते जेलमध्ये होते, त्यांना एनएसए लागला, राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत त्यांना 16 महिने जेलमध्ये टाकण्यात आलं, तरी सुद्धा ते मागे हटले नाही आणि त्यांच्यावर 2-2, 3-3 गोळ्या झाडण्यात आल्या। स्वतःची जीवाची पर्वा न करता आपल्या लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा भारतामधील एकमेव नेता म्हणजे ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद।
म्हणून ही त्यांना चांगल्या प्रकारची यशस्वी वाटचाल मिळालेली आहे. नक्कीच. म्हणजे भाई जे योद्धा आहेत तर हे कुणाला सांगायची गरज नाही. हे योद्ध्यासारखेच वागतात, योद्ध्यासारखेच जगतात आणि योद्ध्यासारखेच लढतात. हे सातत्याने आपण बघत आलेलो आहोत. मूळ मुद्दा असा आहे की आंदोलनामध्ये भाई पुढे असणं आणि निवडणुकीमध्ये जिंकणं, दोन गोष्टींमध्ये फरक आहे. या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. जिंकण्यासाठी त्याचं एक प्लॅनिंग लागतं, प्लॅनिंग शिवाय होत नाही. म्हणून मला हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाईसोबत गेला होता का, किंवा गेले असाल तर त्यावेळेस भाईचं प्लॅनिंग कसं बघितलं? मी स्वतः महाराष्ट्रामधून 2 दिवसासाठी नगीना सीटकडे शेवटच्या टप्प्यामध्ये गेलेलो आणि जेव्हा मी भाईंकडे पोहोचलो, जे त्यांनी कंट्रोल रूम बनवला होता, म्हणजे ज्या कंट्रोल रूम मध्ये आपल्या एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा असतात, त्या 6 विधानसभेला कशा प्रकारे हँडल करायचं, तिथं म्हणजे बूथ लेवलची जी सेटिंग लावणे, बूथला एक माणूस उभा करून, आपला बूथला माणूस उभा करून तिथल्या माणसांमध्ये आपल्या चिन्हाची आणि आपल्या उमेदवाराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, भाई चंद्रशेखर आझाद आल्यानंतर काय करू शकतात ही माहिती देणारा एक बूथ लेवलचं जे संघटन निर्माण करण्याचं काम ऍडव्होकेट चंद्रशेखर भाई आणि पूर्ण टीमने केलं होतं. आणि भाईंना हे नवीन काहीतरी आपण युनिक काहीतरी दाखवता असं नाहीये. हे कांशीरामजींच्या तालमीतून जे माणसं आलेले त्यांना माहिती आहे बूथ लेवलचं जे आपलं नियोजन असतं, ते महाराष्ट्रामध्ये असो किंवा ऑल ओव्हर भारतामध्ये असो, ही जी पद्धत आहे त्या पद्धतीने भाई चंद्रशेखर आझाद त्या लोकसभेमध्ये गेले आणि त्या प्रत्येक बूथला असू द्या, प्रत्येक विधानसभेला असू द्या, प्रत्येक सेक्टरला, प्रत्येक सेक्टर, प्रत्येक बूथ, प्रत्येक विधानसभेच्या बांधणीची पूर्ण प्रक्रिया त्यांनी त्या पूर्ण कंट्रोल रूम मधून केली आणि लोकांना प्रत्यक्षात जाऊन, म्हणजे सेक्टर लेवलला असू द्या, बूथ लेवलला असू द्या, त्या मिटिंगचं नियोजन, मिटिंगला यावेळेस इथंच जाणार, यावेळेस तिथंच जाणार, असं सगळं नियोजन त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामुळे हे यश आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे अजून एक दुसरा फॅक्टर आहे याच्यामध्ये की भाजपाच्या विरोधात लोक तर होतीच, पण तिथं एसपी, समाजवादी पार्टी तसेच बहुजन समाज पार्टी म्हणजे इंडिया अलायन्स मध्ये आम्ही जाण्याचा अत्यंत मनापासून प्रयत्न केला. भाई चंद्रशेखर आझाद अखिलेश यादवांबरोबर फिरत होते, लोक म्हणत होते की यांना 100% हे 1 सीट मिळेल, 2 सीट मिळेल, पण मी जेव्हा भाईंशी वैयक्तिक चर्चा केली तेव्हा भाई म्हणाले कुठल्याही हालतमध्ये, मग जर या पुणेकराराच्या माध्यमातून आपली निवडून लोक जातात आणि फक्त आळस आल्यानंतर आपली तोंड जांभळी देण्यासाठी उघडतात, म्हणून अशा लोकांसारखं मला नाही बनायचंय, मला माझ्या लोकांचा आवाज बनायचंय. एकमेव जर चंद्रशेखर भाई तिथे गेला ना तर पूर्ण भारताचा जेवढा लोक आता त्यांना दलित बोलो किंवा काही बोलो, उपेक्षित लोकांचं मी बोलतोय, दलितांचं नाही, तर मग ते मुस्लिम असू द्या, ते सगळे SC ST OBC सगळ्यांचा आवाज बनून चंद्रशेखर भाई लढणार आहे. आणि तुम्ही ह्या प्रत्यक्षात ते रस्त्यावर बघितलं, आजपर्यंत सगळ्यांनी भाई चंद्रशेखर आझाद त्यांची इमेज काय बनवली, रस्त्यावर लढणारा नेता, रस्त्यावर खेळणारा नेता. साहेब मी तुम्हाला एवढं पण सांगतो, मी नेत्याचं नाव नाही घेत दुसऱ्या, मला काही नेत्यांनी काय सांगितलं की विधानसभेला भाई उभे राहिले आणि 7,000 मतदान पडलं. अरे हा माणसाची कॅपॅसिटी नाही, कॅपॅसिटी म्हणजे त्याची लायकी काढण्याचं काम काही माणसांनी केलं. कोणत्याही माणसाचं काम सुरुवात करताना, आज 3 वर्षाची पार्टी आहे, त्या 3 वर्षाच्या पार्टीमध्ये त्यांनी आज स्वतः, दुसऱ्यांना नाही, मी स्वतः फ्रंट मध्ये येणार, मीच लढणार आणि मी करून दाखवणार. त्यांनी स्वतः तो चॅलेंज उभारला, योगीच्या विरोधात उभे राहिले, त्यांना योगीच्या विरोधात 7,000 मतदान पडलं. 7,000 मतदान पडून सुद्धा निराशवादी न होता आपल्या कामामधून दाखवून दिलं की मी नगीना सीट लढेल. लोकांना सगळ्यांना वाटलं एसपी इथे जिंकेल, कारण की एसपीचे तिथे 3 आमदार होते, भाजपाचे तिथे 2 आमदार होते आणि बहुजन समाज पार्टीची आणि बीएसपीची आणि समाजवादी पार्टीची युती असताना तिथं बीएसपीचा खासदार होता. हे तिन्हीच्या तिन्ही दिग्गज तिथं उभे असताना सुद्धा चंद्रशेखर भाई सारखा एक सामान्य माणूस तिथं निवडून गेला. ही तयारी खूप महिन्यांपासून चालू होती. लोक म्हणत असतील आज 1 महिन्यामध्ये गेले, तसं नाही, 6 महिने 1 वर्ष तिथं प्रत्येक गावागावात जाऊन, प्रत्येक लोकांमध्ये भेटीगाठी करून, प्रत्येक समाजाच्या लोकांपर्यंत जाऊन 70% वोट आज भाई चंद्रशेखर आझादांनी मिळवलेले आहे. तिथं भाईंना, लोकांना मी सांगू इच्छितो सर, 5,12,552 वोट मिळालेले आहे. आणि त्यांना म्हणजे ज्याला हरवलं, जे भारतीय जनता पार्टीचे ओम कुमार आहेत, त्यांना हरवलं, त्यांना 1,51,473 मतांनी त्यांनी हरवले. तसंच तिथं समाजवादी पार्टीला वोटिंग पडलं 1,20,000 आणि बहुजन समाज पार्टीला तिथं वोटिंग पडलं 13,272. म्हणजे 4 लाखांनी बहुजन समाज पार्टी तिथं हरलेली आहे.
ज्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांच्या मागे भाई चंद्रशेखर आझाद बहनजींना सारखं लोकांकडे पोहोचवत होते आणि सांगत होते की हे माझी आत्या आहे, माझी बुवा आहे आणि या माझ्या वडिलांच्या बहिणीला सांगा कोणीतरी, बाबा मी तुझ्यासाठी काम करायला तयार आहे, मोमेंट मध्ये यायला तयार आहे. पण त्या आत्यांनी काय ऐकलं नाही आणि तिने त्याच्या म्हणजे स्वतःच्या भाच्याला पुढे केलं आणि स्वतःच्या भाच्याला पुढे केल्यानंतर भाचा पण असं म्हणतो चंद्रशेखर आझाद कोण आहे मी याला ओळखत नाही. अरे तू जरी नसेल ओळखत तरी अख्खं भारत ओळखते त्यांना. आणि शेवटी त्याला माफी मागावी लागली, त्याला मागे यावं लागलं स्वतःच्या सेंटेन्स पासून की नाही चंद्रशेखर आझादच्या या मी अशा स्टेटमेंटमुळे मला लोक वेगवेगळ्या पद्धतीने नावं ठेवायला लागली. म्हणून कोणालाही कमी लेखताना आज महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा उत्तर प्रदेशमध्ये चळवळीत काम करणारा माणूस स्वतःचे पैसे लावून, स्वतःचा वेळ लावून, स्वतःच्या सगळ्या गोष्टी लावून आणि तन मन धनाने आणि स्वतःला संरक्षण नसताना, आज कित्येक दिवस भाईंना संरक्षण नव्हतं, फक्त इलेक्शनच्या आधीच भाईंना खूप पद्धतीने कोर्टात जाऊन मग शेवटी Y+ ती सिक्युरिटी मिळाली आणि 2 गोळ्या खावा लागल्या. आज एवढा मोठा त्याग केल्यानंतर आज तुम्हाला सांगतो तिथं खासदार होता आलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही बघत असाल तर अशा पद्धतीचं संघर्ष कोण करत नाहीये. म्हणून तुम्हाला रिझल्ट लगेच समजतोय ना सर. नक्कीच, म्हणजे तुम्ही अतिशय महत्वाचं विश्लेषण या निमित्ताने केलं. यामध्ये मला तुम्हाला एक आणखीन गोष्ट विचारायची आहे की एवढं जे मतदान मिळालं की फक्त आणि फक्त एका अनुसूचित जातीच्या लोकांसाठी, जोपर्यंत समाजाची मोठ बांधणी होत नाही, एक मोठा समूह तुमच्यासोबत जुळत नाही, तो मुस्लिम असेल, मग तिथला तो आदिवासी असेल, तिथला अजून कोणता एखादा मतदारसंघ ओबीसी मधला असेल, या जोपर्यंत तुमच्यासोबत जुळत नाही आणि त्यांची जी मोठ बांधणी होत नाही प्रॉपर, तोपर्यंत विजय मिळणं शक्य नाही. अशा जातींमध्ये कशा पद्धतीने विश्वास निर्माण केला? भाई खासदार नव्हते, भाईने याच्यापूर्वी कोणतं सरकार काम केलेलं नव्हतं, विश्वास कसा निर्माण केला हा एक महत्वाचा प्रश्न मला या निमित्ताने निर्माण होतो. भाईंची जी सुरुवात बघत असाल, जिथून भाईंनी सुरुवात केली, ज्या गावामधून, खडकवली गावामधून भाईंची जी सुरुवात झाली, ती सुरुवातच भाईंची अशा पद्धतीने झाली की बोर्ड लावायचा, एक चर्मकार जातीचा बोर्ड लावण्यावरून विरोध झाला. आणि सगळ्यात मोठा जातीवाद जर कुठे चालत असेल तर पूर्ण देशामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये चालतो. त्या उत्तर प्रदेशमध्ये त्या बोर्डावरून भांडणं झाल्यानंतर एक तरुण ज्याचे वडील एक मुख्याध्यापक आहेत आणि शिक्षणाचं काम करतात, त्या मुलाने शेवटी लोकांमध्ये जाऊन भीम आर्मीच्या माध्यमातून लोकांना गावोगावी लहान मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं भीम आर्मीच्या माध्यमातून. या गोष्टींनी त्यांना प्रेरित केलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला जास्त महत्व दिलेलं आहे आणि ज्या बाबासाहेबांनी ते सांगितलेले शिक्षण असं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच संदेश म्हणजे जे कांशीरामजीला मानणारे वर्ग आहे किंवा बाबासाहेबांना त्यांनी शिक्षणाला जास्त महत्व दिले. गावागावातील आपल्या ज्या गरीब मुलं आहेत ज्यांना शिक्षण मिळत नाही त्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केला. हीच गोष्ट मग त्यात कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, त्यांना शिक्षण जेव्हा मिळायला लागलं, मुसलमानांच्या बद्दल जेव्हा सीएचा जो प्रश्न आहे तो कोणीच उचलला नव्हता, तो चंद्रशेखर भाई आझादांनी प्रामुख्याने घेतला. आणि दिल्ली दंगल असेल, त्या दिल्ली दंगलीमध्ये मुसलमान लोकांना वाचवण्याचं काम, इतर समाजांपासून जे इतर लोक त्यांना मारण्याचं काम करत होते, इतर लोक त्यांना वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत होते की ही आतंकवादी कौम आहे, ही वेगळ्या पद्धतीची कौम आहे, पण त्यांना जे वाचवण्याचं काम भाई चंद्रशेखर आझादांनी केलेलं आहे. मग फक्त काय मुसलमान नाही तर मग कुर्मी लोक असतील, मग चर्मकारांमधली वेगळी लोक असतील, शेड्यूल कास्ट मधली वेगळी लोक असतील. आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा झोपडपट्टी तुटत होती, तिथं भेट देण्याचं काम सुद्धा चंद्रशेखर भाईंनी आम्ही बघितलेलं आहे. आज अनेक ठिकाणी जिथं अन्य अत्याचार होतो तिथं कोण लोक पोहोचत नाही. राजस्थानमध्ये मेघवाल असेल, अजून हाथरस प्रकरण असेल, मोठमोठ्या प्रकरणामध्ये भाई चंद्रशेखर आझाद स्वतः एंटर झालेले आहेत, स्वतः त्यांनी स्वतःवर केस घेतलेले आहेत. आणि आज कोणत्याही समाजाचं पर्टिक्युलर कोणत्याही समाजाचं नेतृत्व न करता सगळ्यांसाठी काम केल्यामुळे आज त्यांची ती ओळख झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांना ती एक सहानुभूती असेल किंवा त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना ते चांगल्या प्रकारचं मतदान. आणि तिथं बघितलेलं आहे जे वोटर्स किंवा ते जे हे होते लढणारे त्यांचे जे प्रतिस्पर्धी असतील, त्या प्रतिस्पर्धीमध्ये कॅपेबल जर कोण पर्सन बघितला त्यांनी तर कॅपेबल त्यांना भाई चंद्रशेखर आझाद वाटले, म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचं मतदान झालेलं. नक्कीच अतिशय महत्वाच्या गोष्टीवर तुम्ही तिथे प्रेक्षकांचं आपलं लक्ष वेधलं. भाईंचं जे काम होतं ते कशा पद्धतीचं होतं. एकूणच आता म्हणजे सडक से संसद तक हा भाईंचा जो वाटचाल आहे ती आपण बघितली. आता संसदेमध्ये भाई काय करतील किंवा संसदेमध्ये भाईचे काय मुद्दे असतील, कारण आता म्हणजे कविता आपण खूप ऐकल्या बरोबर,
तर आता काहीतरी म्हणजे खूप दिवसानंतर मला असं वाटते की आंबेडकरी पक्षाचा जो बुलंद आवाज आहे तो ऐकायला मिळेल. तर तो या संसदेमध्ये ऐकायला येताना भाईंचे मुद्दे काय असतील किंवा काय त्यांची चर्चा झाली यावर काही आपण सांगू शकता? मी भाईंशी चर्चा करताना म्हणजे मला ते लहान भावासारखं वागवतात. मला काय पदाधिकारी म्हणून ते वागवत नाही, पण मी अनेक प्रश्न त्यांना करतो. मी तुम्हाला त्याचा अहवाल करेल. पण भाईंना मी हा प्रश्न 100% केला होता की भाई संसद में जाएंगे तो क्या करोगे आप? तो बोलले माझं असं वेगळं काही नाहीये. बाबासाहेबांचे जे संविधान आहे आणि ते संविधानामध्ये जी प्रक्रिया आता बाबासाहेबांनी स्वतःने सांगितलेलं की हे संविधान मी लिहिलेलं आहे, ते चालवणारे जर चांगले असतील तर 100% संविधान चांगलं आहे आणि जर चालवणारे वाईट असतील तर मग ते वाईट आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि त्याच्यामध्ये उद्देशिका त्याच्यामधील असलेल्या सगळ्याच बाबी, मग त्याच्यामध्ये एज्युकेशन KG to PG आपण म्हणतो ना, KG to PG सगळ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. तर विदेशातलं शिक्षण सुद्धा त्याच्यामध्ये स्कॉलरशिप असेल. मग आपल्या रिझर्वेशनसाठी आपण रस्त्यावर उतरतो तर रिझर्वेशनसाठी भांडणारा माणूस तिथं आपला गेलेला आहे. मग रिझर्वेशन मध्ये प्रमोशन असेल, आपल्या कर्मचाऱ्यासाठी भांडणारा माणूस आपला तिथं पोहोचलेला आहे. आज आवाज म्हणून कोणी बोलो न बोलो ऍट्रॉसिटीसाठी जी लोक रस्त्यावर उतरतात की बंद झाली पाहिजे, ती ऍट्रॉसिटी कशा पद्धतीने सक्त होईल आणि कन्व्हिक्शन रेट कसा वाढेल. कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे आपल्या पूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये. तर कन्व्हिक्शन रेट वाढण्यासाठी भारतामध्ये काय प्रक्रिया केली पाहिजे. आज SP लेवलचा किंवा DYSP लेवलचा माणूस तिथं बसल्यानंतरच ते चौकशी केल्यानंतर आज ते ऍट्रॉसिटी घेतल्या जातात. पण तुम्हाला सांगतो सर, मी स्वतः ऍट्रॉसिटीची कामं अनेक करतो. तर त्या ऍट्रॉसिटी तुम्हाला एक साधारण व्यक्ती गेल्यानंतर लोक म्हणतात मी जातीवरून शिवी दिली नाही, मी फक्त त्याला हे केलं बाजूला केलं, पण तुझी मानसिकता काय होती. अनेक त्याच्यामध्ये बाबी आहेत. तर ऍट्रॉसिटी चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी, कडक झाण्यासाठी चंद्रशेखर भाई आझाद काम करतील. परत समान नागरिक कायदा लोक म्हणतात की आणला पाहिजे. अरे पण तुम्ही समान नागरिक कायदा आणायचा असेल त्याच्या आधी इथल्या लोकांना, आज बौद्धांचा कायदा आहे का आपला? आज वेगळा सेपरेट कायदा नाहीये बौद्धांचा. आज कुठल्याही बाबतीत बघू द्या, आज बौद्धांना गिनतीत तरी पकडतात का? तर आज आपण कुठं आरक्षणाच्या संदर्भात आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, कुठं नोंदवायचं असेल तर कन्फ्युजन किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की मी बौद्ध टाकू की महार टाकू की काय टाकू, माझं काय नेमकं टाकायचं. तर त्या बौद्धांसाठी असेल त्याच्यासाठी भांडणार चंद्रशेखर भाई आझाद आपली तिथपर्यंत पोहोचलेले. अनेक मुद्दे सर, हे फक्त जाती धर्माचे मुद्दे नसून मग मुस्लिम असेल कुठल्याही बाबीतलं. आता मी एज्युकेशनचं का म्हणतोय की भाई जास्तीत जास्त एज्युकेशनला प्रेफरन्स देतात आणि जातीवाद टाळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आज राजनीती तुम्ही किती झालं, कांशीरामजी जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये काम केलं, एवढे मोठं राजनीती उत्तर प्रदेशमध्ये चालायचं जातीचं, पण त्या जातीच्या म्हणजे रामाचं राज्य होतं तरी पण त्या रामाच्या राज्याला तोडून बाबासाहेबांचं राज्य आणण्याचं काम कांशीरामजींनी केलेलं आहे आणि ते काम फक्त चंद्रशेखर भाई करणार आहेत. नक्कीच फार महत्वाच्या तुम्ही बाबी सांगितल्या. मला वाटतं तुमचे काही सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपण भेटूयात. सर्वांना एकदा आवाज द्या. काय वाटतं मित्रांनो, भाई जिंकले काय वाटतं? अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जो व्यक्ती इथल्या पीडित समाजाचा आवाज रस्त्यावर उचलत होता, आज तोच आवाज खऱ्या अर्थानं त्या आवाजाला न्याय मिळण्याचं काम संसदेमध्ये आज तो आवाज उठणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासारख्या तरुणांसाठी. आम्ही आमचं वयाच्या 18व्या पासून आम्ही आंबेडकर समाजाचं काम केलं, पण आम्हाला कधी हक्काचं यश मिळालं नव्हतं. पण काल जरी भाईची सीट उत्तर प्रदेशामध्ये जरी निवडून आली असली तरी संपूर्ण भारतभरामध्ये त्याचा जल्लोष होत होता. हीच खऱ्या अर्थाने आमची सगळ्यात मोठी बाब आहे आणि खरंच खूप मोठा आम्हाला या ठिकाणी आनंद झालेला आहे. अशी सगळ्यांची आमची प्रक्रिया आहे आणि खरं आम्ही काल रात्रभर नाचत होतो. अशी परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण नेरळ सारख्या परिसरामध्ये झाली होती. जरी आज जिकडे तिकडं म्हणजे एक आनंद उत्सव साजरा होत आहे की लोक म्हणतात की काँग्रेसला खूप चांगले दिवस आले, परंतु मेलेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचं काम पुन्हा एकदा या आंबेडकरी विचारवंतांनी केलं. अतिशय दुःखदायक म्हणायची गोष्ट की चांगली गोष्ट आहे, त्यांनी त्यांचं ठेवायचं आहे. काँग्रेसला जिवंत करण्यापेक्षा आपण आंबेडकरी चळवळ यशस्वी केली असती तर अजून चांगलं झालं असतं, असं या निमित्ताने वाटते. तुमची शेवटची प्रतिक्रिया.
सर, आंबेडकर चळवळ महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना आंबेडकर चळवळ शिकवावी हे म्हणजे लोकांना हास्यास्पद आहे. कारण की इथला जो महाराष्ट्रातील एक एक लहान मुलगा जन्मतो ना साहेब, त्यावेळेसच त्याच्या घरात आंबेडकर चळवळ झालेली. कारण की कांशीरामजी पण बोलायचे की मुझे आंबेडकर मुवमेंट सिखाई तो महाराष्ट्र में, लेकिन महाराष्ट्र में रिझल्ट नाही निकलता. आणि कांशीरामजी नंतर आता सगळ्यांनी पाहिलं असेल 4 वेळा मुख्यमंत्री बसवणार, आणि कोणी त्यांना वगळून जर काय करत असेल ना तर अजिबात होणे शक्य नाही. आम्ही तर वैचारिक वारसदारांच्या मागे ठामपणे, ते कोणी असू दे, वैचारिक वारसदार आपले चळवळीतले कोणी असू दे, आम्ही त्यांच्या मागे आहोत, त्यांच्या सोबत आहोत. आज तुम्हाला महाराष्ट्रातली परिस्थिती म्हणून सांगतो सर, आता मी त्यांना ज्ञान शिकवावं एवढा मोठा नाहीये, पण आपल्या चळवळीतल्या काही नेत्यांनी सोबत येऊन, मग कोणी असू दे, आज इलेक्शन बोलतात तुमच्यामध्ये 100 पक्ष आहेत, पण मी बघितलंय आपल्या इथं इलेक्शन कंटेस्ट करण्यासाठी फक्त 3 ते 4च पक्ष होते. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोठा पक्ष असेल तर वंचित बहुजन आघाडी, त्याच्यानंतर असेल बहुजन समाज पार्टी, त्याच्यानंतर असेल समजा BRSP, आणि त्याच्यानंतर असेल आझाद समाज पार्टी नवीनच. आज महाराष्ट्रामध्ये हे 4 पक्ष सोडले तर पीपल पार्टी ऑफ इंडिया ते कुठं असतात, RPI तर लढत नाही, ते पाठिंब्यासाठी असतात. म्हणजे आपली जी मंडळी आहे हे 4 पक्ष सोडले तर कुठले पक्ष लढतात मला तरी सांगावं नवीन, की एवढ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण लढत नाही. मग या 4 माणसांपैकी मोठा पक्ष जो असेल तर त्यांनी बाबा मोठ्या भावाची भूमिका घेऊन, या तुम्ही लहान भावांनो या, मी तुम्हाला तुमच्या ओंजळीमध्ये घेतो, तुम्हाला छोटासा हा एक वाटा घ्या आणि आपण हे कुटुंब हसून खेळून पुढे चालूया. आता तुम्हाला सर सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संधी होती. मी नाही बोलत, तर मी ज्या ज्या माणसांना भेटतो, मग मुस्लिम असेल, OBC असेल, कुठल्याही समाजाचा, तो म्हणतो की जर या मोठ्या पक्षाने जर कोणाबरोबर ऍडजस्टमेंट करून घेतली असती तर आज तुमची एक दिशा आणि दशा वेगळी असती, तर तुमचा एक प्रतिनिधी तरी तिथं पोहोचला असता, आनंद झाला असता. आज आंबेडकर चळवळीतला महाराष्ट्रातला आपला कोणताही प्रतिनिधी जर पोहोचला असता, आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे घराण्यातला, आपल्या बाबासाहेबांच्या घराण्यातला जर व्यक्ती पोहोचले असते, तर आम्हाला मनापासून आनंद आहे, काहीच विषय नाही. आम्ही त्यांच्यासाठी तर तिथं आनंदाने त्यांच्या सोबत आहोत. तिथे जर तुम्ही जिंकत असाल, आम्ही तर तुमच्या सोबत आहोत, पण तिथं त्यांना 3rd नंबरला राहावं लागलं. मग ती भूमिका, ते तिथले डिसिजन, आणि मी त्यांना शिकवणे इतका मोठा नाहीये, मी तुम्हाला अजूनही सांगतो, पण हे येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत ज्या लोकांमध्ये. आज तुम्हाला सांगतो, त्यांना मागच्या इलेक्शनमध्ये 43 लाख वोटिंग पडली होती. आता तुम्ही काउंटिंग केलं का नाही मला माहित नाही, पण या इलेक्शनचं त्यांचं काउंटिंग मी तुम्हाला सांगतो 16 लाखापर्यंत त्यांना वोटिंग पडलं असेल आतापर्यंत. का जवळपास 20 लाखाच्या आसपास मतदान आहे. आणि नाही, मी सांगतो सर, 16 लाख त्यांना वोटिंग पडलेलं आहे, आणि 16 लाख वोटिंग म्हणजे तुमचं वोटिंग म्हणजे डिक्रीज झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. लोकांनी बसपाला सुद्धा त्यावेळेस असंच मतदान केलं. त्याच्यानंतर बसपानी आपली भूमिका, आपल्या ज्या पॉलिसीज आहेत त्या चेंज नाही केल्या, युती नाही केली, आघाडी नाही केली, त्याच्यामुळे लोक खूप हिताश झाले. आज शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त लोक आपली आहेत, आज भाजपामध्ये लोक कामं करतात, आज राष्ट्रवादीमध्ये कामं करतात, आणि बिंदास आंबेडकरी वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये पहिले कोणाची हिंमत नव्हती झेंडा लावण्याची कोणत्या दुसऱ्या पक्षाची. आंबेडकरी पक्ष चालतील पण दुसऱ्या पक्षाची झेंडा लावण्याची तयारी नव्हती, घाबरायचे. आज बिंदास आपल्या घरांवर ते झेंडे लावतात. ही परिस्थिती आणण्याचं काम पण जर कोणी केलं असेल तर चळवळीतल्या आपल्या या योजना, आपल्या ज्या पॉलिसीज आहेत आपण राबवतो, आपल्या मुलांवर थोपवतो, त्याच्यामुळे झालेलं सर. नक्कीच महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. या निमित्तानं पुन्हा एकदा भाई चंद्रशेखर आझाद यांचं अभिनंदन, आणि या निमित्ताने विशिष्टतेसाठी आपला प्रयत्न करत राहू. आंबेडकरी पक्ष हीच आपलं पद आणि प्रतिष्ठा आहे. आंबेडकरी काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे आपलं चॅनल असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खूप लोक, करोडो लाखो लोक ऐकतात. या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे लोक मला ऐकत असतील आणि नंतर ऐकतील, त्यांना माझी एकच विनंती आहे. हे बघा, खासदारकी निवडून येणं, आमदारकी निवडून येणं हे बोलणं सोपं आहे, निवडून येणं हे सोपं नाहीये. त्याच्यासाठी काहीतरी तयारी लागते. म्हणून लोकांनी एकत्र आले आणि लोकांना वाटलं की हे लोक एकत्र झालेत, त्यावेळेस मॅग्नेटिक पॉवर तयार होईल आणि तरच इतर समाज तुमच्या बरोबर येईल. आणि या लोकांच्या समस्या घेऊन तुम्हाला कामं करावी लागतील. आदिवासींसाठी असू द्या, मुस्लिमांसाठी असू द्या, ओबीसीसाठी असू द्या, त्यांचे मुद्दे घेऊन रस्त्यावर. आज माझ्या नेरळ सारख्या ठिकाणी काही असे ना, पण मी आदिवासी, मुस्लिम असू द्या, ओबीसी असू द्या, कोणाचाही काही झालं तर मी पर्टिक्युलर जातो. तर मीच नाही तर असे प्रत्येक आंबेडकर चळवळीत काम करणारे तरुणांनी गेलं पाहिजे आणि आपापले मतदारसंघ, जसं त्यांनी खासदारकी बांधले, त्यांनी आमदारकीसाठी, तुम्ही तुमचे नगराध्यक्ष तरी बनवा रे, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तरी बनवा. तुमचा ग्रामपंचायत सदस्य नाही, तुमचा नगरसेवक नाही, तुमचा जिल्हा परिषद सदस्य नाही, तुमचा पंचायत समिती सदस्य नाही, आणि आम्ही काय सांगणार?
की आमचा खासदार निवडून येतोय, आम्हाला एवढी वोटिंग पडणार आहे. सर, पक्ष वाढवण्यासाठी किंवा पक्ष चर्चेत ठेवण्यासाठी किंवा पक्षाची ओळख निर्माण करण्यासाठी जर आपण इलेक्शन लढत असू तर ठीक आहे, पण तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगल्या प्रकारचं नियोजन लागेल आणि चांगल्या प्रकारची तयारी लागेल. छोट्यातल्या छोटा माणूस, ज्याच्या मागे एकच माणूस असेल, त्याला पण तुम्ही जवळ घेतलं पाहिजे. त्याला असं नाही बोललं पाहिजे की तुझी गरज नाहीये. प्रत्येकाला एक मतदान आणि त्या मतदानाचं व्हॅल्यू सुद्धा एक आहे. म्हणून आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करूयात आंबेडकर चळवळीमध्ये, हीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच सुमित भाई, बरोबर बोलला तुम्ही. आंबेडकरी चळवळीमध्ये यश असो अपयश आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला त्याची करेक्टिव्ह ऍक्शन काउंटर मेजर्स घेता आले पाहिजे आणि हे जर आपण घेऊ शकलो तरच आपण यशस्वी होऊ शकतो. 100% मला सांगताना एक सांगतो तुम्हाला, म्हणजे 2014 मध्ये ज्यावेळेस 0 सीट आल्या होत्या लोकसभेला, त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी चुकीचं एक विश्लेषण मांडलं त्यांच्या नेत्यांनी टीव्हीला येऊन, की मला मुस्लिमांनी वोटिंग नाही केलं आणि मला ईव्हीएम मशीनमुळे मी हरले. 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या, पुढे काहीही सांगितलं नाही. त्यामुळे जेवढे काही अपयश होते आपले ते सगळे ईव्हीएमच्या आणि त्या मुस्लिमांच्या नावावर खाली विश्लेषण केलं नाही. नेमकं कोणत्या आपण उमेदवार देण्यात चुकलो काय, बूथ बांधलेत काय, आपण कोणत्या समाजाला द्यायला पाहिजे होती निवडणूक, आपल्या या प्रक्रियेमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलं काय, आपण तिकीट विकलेत काय, आपण तिकीट दिलेत काय, या बऱ्याच गोष्टींची फॅक्टर्स तिथं असतात. या सगळ्या गोष्टींवर आणि आंबेडकरी समाज तो गटागटातून करत आहे. अनेक ठिकाणी ते मुद्दे येत आहेत, परंतु त्यातून पूर्णतः मला एक असं वाटतंय की बघताना आमची नजर ही काँग्रेसी झालेली आहे. आमच्या लोकांची जी नजर आहे विश्लेषण करताना ती काँग्रेसी झालेली आहे, ती आंबेडकरवादी राहिलेली आहे. त्यामुळे आंबेडकरवादी म्हणून आपण विश्लेषण करूया, नक्कीच करूया. आमचा पराभव झाला, आम्ही हरलो, मान्य आहे, पण हा पराभव शेवटपर्यंत नसणार आहे. 100% मी जिंकणार आहोत. मला सांगतो सर, आंबेडकरी चळवळीचं हेच महत्वाचं आहे की संघर्ष आपला माणूस करण्याचं थांबत नाही. त्याची सत्ता असो किंवा नसो, कुठलंही प्रकरण घडलं की तो पहिला जर व्यक्ती कोण उतरत असेल रस्त्यावर तो आंबेडकर चळवळीतला आहे. आणि निराशा, लोक म्हणत असतील की आम्हाला आमच्या पदरी अपयश झालेलं आहे किंवा काय, हे काय प्रत्येक टर्म आहे आणि संधी असते. फक्त माझं म्हणणं आहे की संधीचं सोनं झालं पाहिजे. प्रत्येक संधीचं सोनं झालं, वयोमर्यादा प्रत्येकाला ठरलेली आहे, तर त्यांनी त्याच्या कामामध्ये ते चांगलं काम केलं पाहिजे आणि जिंकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच माणूस म्हणून प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात, पण चळवळ म्हणून विचार म्हणून नाही. विचार आहे, यशस्वी विचार आहे, आपल्याला त्या विचाराने पुढे जायचं. चंद्रशेखर आझाद यांनी या पद्धतीने जे राजकारण मांडलं, उत्तर प्रदेशमध्ये सातत्यानं जे अपयश येत होतं, त्या अपयशी राज्यामध्ये एक आंबेडकरवादाचा झेंडा पुन्हा एकदा संसदेत फडकेल या भावनेनं आज मन एक आनंदित झालेला आहे. म्हणून चंद्रशेखर भाई यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज त्यांचं वय 37 आहे. अशा पद्धतीने जी काही त्या उत्तर प्रदेशमध्ये निराश झालेली मंडळी असतील आंबेडकरी चळवळीमध्ये, त्यांना एक पुन्हा एकदा एक दिवा त्यांना मिळालेला आहे, यशाचा एक धागा मिळालेला आहे. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा त्या धाग्यातून एक एक फुल त्याच्यामध्ये जोडून एक माळ तयार होईल अशीच आपण अपेक्षा ठेवूया. आणि येणाऱ्या काळामध्ये आझाद समाज पार्टी, कांशीराम हा जो पक्ष आहे, हा उत्तर प्रदेशमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय पार्टीकडे त्यांनी वाटचाल करावी अशा शुभेच्छा असतील. कारण एकच सीट जिंकली, आपण एक सीट जिंकल्याबरोबर अतिशय काय म्हणतात त्याला, खूप मोठा यश मिळायला हरकत जाऊ नये. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. बहुजन समाज पार्टीचा कदाचित या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षाचं जे पद आहे ते निघून जाईल या पद्धतीने जर आपण बघितलं तर. त्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये ही सगळ्यात दुःखदायक घटना असेल. आणि अशा वेळी आंबेडकरी पक्षाचा उदय होणं, नवीन पक्षाचा उदय होणं, तो पुढे पुढे जात राहणं हे फार महत्वाचं आहे. कारण त्यातूनच आंबेडकरी चळवळ पुन्हा एक संघ राहील आणि पुन्हा संसदेमध्ये त्याचे जे पडसाद आहे ते आपल्याला दिसू शकतील. त्यामुळे भाई आझाद यांची जी काही मी म्हणजे यांचा जो आजचा विजय बघतोय मी, तो आजच्या तारखेपुरता बघत नाही, तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी आंबेडकरी पिढीसाठी तो एक निर्णायक विजय आहे असं मी समजतो. त्यामुळेच
ही चर्चा ही हा जो एक लोकांमध्ये एक आशावाद पेरण्याचा आंबेडकरी समाजामध्ये तो करतोय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भाई चंद्रशेखर आझाद पुन्हा एकदा आपल्याला संसदेमध्ये अतिशय जबरदस्त दिसतील आणि त्यावेळेस आपल्याला अतिशय आनंद होईल. आनंद आपण साजरा करूयात आणि थांबूयात. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम सर, जय भारत, जय संविधान.